तर विद्यार्थी मित्रांनो, महानगरपालिकेमध्ये भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता, कल्याण डोंबिवली महानगरपालिका महानगरपालिकेच्या रुग्णालयातील अतिदक्षता विभागाकरिता खालील तक्त्यामध्ये दर्शवलेली जी पदे आहेत, तर ती इथं निव्वळ तात्पुरत्या व कंत्राटी स्वरूपात भरायची आहेत 11 महिन्यांसाठी. आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. त्यानंतर इथं रिक्त पदांचा तपशील दिलेला आहे. तर 1 नंबरचे जे पद आहे ते आहे फिजिशियन म्हणजे चिकित्सक. तर यासाठी इथं 4 जागा आहेत. यासाठी तुम्हाला एम-डी किंवा डी-एन-बी मेडिसिन इथं लागेल आणि वेतन तुम्हाला इथं 85,000 मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे सर्जन म्हणजे शल्यचिकित्सक. तर यासाठी इथं 1 जागा आहे. यासाठी तुम्हाला एम-एस किंवा डी-एन-बी जनरल सर्जरी इथं लागेल आणि वेतन तुम्हाला इथं 75,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे इंटेन्सिव्हिस्ट म्हणजे अतिदक्षता चिकित्सक. तर यासाठी इथं 5 जागा आहेत. यासाठी तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन लागेल. इंटर्नल मेडिसिन किंवा एनेस्थेसिया किंवा पल्मोनरी किंवा मेडिसिन किंवा सर्जरी किंवा तुम्हाला तर एम-बी-बी-एस लागेल आणि तुम्हाला इथं 1 वर्षाचा अनुभव लागेल आय-सी-यूमध्ये कामाचा. आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला इथं 75,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतर या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 18 ते 40 वर्षापर्यंत आहे खुल्या प्रवर्गासाठी आणि मागास प्रवर्गासाठी इथं 45 वर्षापर्यंत आहे. तर वरील सर्व पदे इथं कंत्राटी स्वरूपाची व एकत्रित मानधनाची असून आणि त्यांचा जो कालावधी आहे तर तो इथं 11 महिन्यांसाठी राहणार आहे. त्यानंतर हा भरतीसाठीचा अर्ज आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्हाला इथं भरायचा आहे. इथं तुमचा फोटो चिपकवायचा आहे. इथं तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर इथं तुमची शैक्षणिक माहिती भरायची आहे. अनुभव असल्यास तुम्हाला त्याची इथं माहिती भरायची आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्हाला इथं भरून घ्यायचा आहे. अर्ज भरल्यानंतर तुम्हाला अर्जासोबत तुमच्या कागदपत्रांच्या इथं साक्षांकित प्रती जोडायचे आहेत. तर यामध्ये वयाचा पुरावा, तसेच रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, पदवी पदविका प्रमाणपत्र, तसेच कौन्सिल रजिस्ट्रेशनचे प्रमाणपत्र, अनुभव असल्याचे प्रमाणपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड. तर या सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती तुम्हाला इथं अर्जासोबत जोडायच्या आहेत. आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं 20/9/2024 पर्यंत पाठवायचे आहेत कार्यालयीन वेळेमध्ये सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये. आणि अर्ज सादर करण्याचा जो पत्ता आहे तर तो इथं दिलेला आहे. उपायुक्त साप्र, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, प्रशासकीय इमारत 2रा मजला, शंकरराव चौक, कल्याण पश्चिम, जिल्हा ठाणे. तर या पत्त्यावर तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं सादर करायचे आहेत. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या पी-डी-एफची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तेथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.